हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तर संजय गांधी निराधार योजना ही आपल्या देशामध्ये जे निराधार आहेत त्यांना म्हणजे प्रत्येक स्टेटच्या हिशोबाने ती योजना मिळते. तर बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं आहे की 1500 रुपये आधी 600 मिळायचे, नंतर हळूहळू कन्वर्ट झालं 1000 रुपये आणि नंतर झालं 1500 रुपये. मग ही योजना कोणाकोणाला मिळते की रेग्युलरली? तर आता तर मिळतच नाही. कारण जेव्हापासून लाडकी बहीण योजना आलेली आहे तेव्हापासून आपल्या म्हणजे ह्या संजय गांधी योजना राहो की बालसंगोपन योजना राहो, ह्या योजना कुठंतरी मागे पडल्या आहेत. ही बरोबर काही म्हणजे सुरळीत 1 महिना दिलं की 2 महिन्याचं गॅप, मग नंतर अजून 2 महिने देतात आणि नंतर 2 महिने अजून देत नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे की जे 65 वर्षावरील जे आहे श्रावणबाळ योजनेवाले, तर त्यांना कसं आहे 1500 रुपये मिळतात. तर त्यांचा औषध पाण्याचा खर्च कसा पण निघून जातो. आणि खरंच जे अपंग आहेत ज्यांना आता 2500 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे आणि खरंच ते अपंग असल्यामुळे काही करू नाही शकत, कुठं काम नाही करू शकत, तर त्याचाही कसं तरी 2500मध्ये उदरनिर्वाह नाही होत. कारण एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये एवढ्याशा पैशाने काहीच नाही होत. पण कसं आहे ते पण जे मिळतात ते पण बरोबर नाही आले महिन्याच्या महिन्याला, तर मग त्यांनी पण कसं जगायचं? ज्या विधवा स्त्रिया आहेत, ज्यांना पती नाही आहेत, मुलांची जिम्मेदारी आहे त्यांच्यावर, तर गेल्या काही महिन्यांपासून बालसंगोपन योजना पण नाही आलेली आहे. परत संजय गांधीचे पैसे अजून 2 महिने झाले रखडलेले आहेत. तर मग त्यांनी कसं जगायचं? नुसतं योजना, नवीन नवीन योजना येतात आणि ज्या मागच्या योजना आहेत त्या कुठंतरी ठप्प पडतात. त्याच्यामुळे सगळ्यांना जे लाभार्थी आहेत ते कुठेतरी डिस्टर्ब होतात. आता तहसीलमध्ये मार्च एंडिंग असल्यामुळे तहसीलच्या रांगा सगळ्यांनी लावल्या, बरोबर आहे. इन्कम जमा करणे, हयातीचा दाखला देणे, ह्या सगळ्या गोष्टी पण झाल्या. ऑनलाईन करायला सांगितलं, ऑनलाईन पण केलं. पण कुठंतरी ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतरही आपल्याला तो महिना व्यवस्थित मिळत नसेल तर सगळ्यांच्या मनामध्ये नैराश्य निर्माण होतो. ते कसे 1500 रुपये राहो की 2500 रुपये राहो, ते कुठंतरी त्या लाभार्थ्यांना थोडं नाही थोडं मदत होते. पण ही पण मदत जर समजा अशी हळूहळू येत असेल, 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी येत असेल, तर त्याचा काहीच उपयोग नाही ना. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकारला की जी योजना तुम्ही आता ही राबवत आहात, संजय गांधी निराधार योजना असो की बालसंगोपन योजना असो, ह्या योजनेचे पैसे महिन्याच्या 5 तारखेपर्यंत तरी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करावेत, हीच माझी नम्र विनंती आहे. आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बालसंगोपन योजनेचे पैसे वाटप सुरू झालेले आहेत किंवा मिळालेले आहेत, आणि तसंच संजय गांधी निराधार योजनेचे पैसे किंवा श्रावणबाळ योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळालेले आहेत, तर मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर मी नवीन अपडेट अजून तुमच्यासाठी घेऊन येणार. धन्यवाद.